मग बहुतेक रिस्पॉन्स दिला नसेल आमच्या मागण्याला ते घेऊन गेलेल्या, म्हणून ते त्यांच्या मतदारसंघात गेले. आम्ही तो विषय सोडून दिला. पण त्यांनी एका गावात भाषण केलं आणि त्या गावात हे प्रश्न विचारले की मला 1400 कोटी निधी दिला, मग भाजप काय कमी आहे का, मग आता तेच पाडायचे का, परत ते जरांगे पाटलांनी त्यांच्याकडून लिहून घ्यावा, किती दिवस आता वैर करायचं आम्ही, हे प्रश्न त्यांनी भाषणातून विचारले. आता वैर काय आजपासून आहेत का, ते पिढ्यांना पार आहेत. आणि मला एखादी गोष्ट समाजाला द्यायची म्हणल्यावर मला परिणामाची चिंता करून जमणार नाही, जशी तुम्ही केली नाही. तुम्ही उभा राहिलात त्यावेळेस वैर असून सुद्धा लोकांनी तुम्हाला मतदान केलं, लोकांनी तुमच्यासाठी वैर पण घेतलं ना मग समोरच्याचं वैर. कारण लोकांचं मत होतं ह्योच निवडून आला पाहिजे, म्हणजे ते पूर्वीचं काय वैर आहे ते कमी होईल. तसंच आता मी तरी माझ्या समाजाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे म्हणल्यावर मी तरी काय करू, पुढचे परिणाम मला अंगावर घ्यावंच लागणार आहेत. जसं तुम्ही पूर्वीचे वैर अंगावर घेतले तसंच तुमचं जसं तुम्हाला तोलिता तसं मला तोला ना. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मी समाजासाठी मागणी करतोय म्हणल्यावर कुणीतरी विरोध करणारच आहे. मला विरोधाचा परिणामाची चिंता करून जमणारच नाही. जसे तुम्ही परिणामाची चिंता केली नाही, समोरची बलाढ्य पार्टी असून काय दादागिरी करणारे असून तुम्ही उभा राहिलात, तुम्ही परिणामाची चिंताच नाही ना केली. जे होईल ते होईल आणि लोकांनी तेच मनात घेतलं, मग जे होईल ते होईल भाऊ आपल्या माणसासाठी, म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना लोकांनी. मग काय लोकांनी तुम्हाला मतदान केल्यामुळं त्यांचं बी वैरच झालं असेल ना, कोणाच्या तरी माझी आमदार संघ व्हायना किंवा आजी आमदार संघ व्हायना. बरं तुम्हाला मतदान नाही केलं म्हणून लोक दुसऱ्याला करायला लागलेत. तुमचं व्हायना वैरच घ्यायची वेळ आली ना लोकाला, मार खायला लागले लोक तुमची. मग तुम्ही जे आम्हाला विचारताय वैर, मग ज्या लोकांनी तुम्हाला सोडून मतदान केलंय त्या लोकांना तुम्ही हाणायला लागलात. तुम्ही काय वैरच घेतलं ना, मग गरिबासंघ बी हाणायलाच लागले ना. दुसऱ्यांसाठी वेगळा न्याय, स्वतःसाठी वेगळा न्याय, ही कोणची पद्धत राबवायला लागलात. आणि मी कोण लिहून आणणारा, माझं मग काम आहे जो सरपंच असेल त्यालाच गावाचे कामं सांगणं. माझी सरपंचाला नाही सांगितले जात. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसाच लोकांना उभा करायचा बी अधिकार असेल ना. तुम्हाला पक्षाकडून बोलावं वाटतं, मला माझ्या समाजाकडून बोलावं वाटतं ना. तुम्ही प्रश्न विचारायला 23-24 दिवसानंतर तुमच्या तिकडे येऊन आणि जे फडणवीस साहेबांनी विचारले तेच, मग याच्यात सरळ कळतंय तुम्ही राजकीय निवडणुकीसाठी बोलायला लागला. उभा राहिल्यावर पळल्यावर उभा राहीन, काय जे असेल ते येईन, हेव जाईल. तुम्ही असं कुठं म्हणालात की माझ्या समाजासाठी मी हे करायलो. आणि मी कुठं अगोदर भाषा वापरली, पाठ रक्ताची व्हायची, ते हातन ते आणि तुकडे तुकडे करणारे, मग सैन्यातच होतं कोण काय नव्हते असं. मग सगळे वारच झाले, मह रक्त सांडलं, मागून बघा कसं फाटलंय मह, ते हातन ते हे, आणि तोडीतून तुकडे करतो, शिक्षा भोगावं लागल मला. ही भाषा आहे का मग? आम्हाला म्हणायचं याला शा देतो त्याला शा देतो. कवा दे मुख्यमंत्र्याला शा दिल्या, मुख्यमंत्र्याला शा दिल्या. अरे फडणवीसचं नाव घे ना सरळ, मी त्याच्यासाठी मरमर करतोय म्हणून. आम्ही 10-15 आमदार मराठ्याची एकत्र आलो बा अंधारातून. मला एकट्याला पुढं केलं बळीचा बाकरा. सगळे घरात बसून मजा बघत आहेत मराठ्याचे बाकीचे आमदार, फक्त मग अंधारातून सपोर्ट केलाय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.